Today, by God's grace, we'll finish the message on God's grace. आज देवाच्या कृपेनं देवाच्या कृपेचा विषय पूर्णच करूया. Do not frustrate the grace of God. देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागू नका. We'll open our Bibles to 1 Samuel 25, 32 and 33. 1 शमूएल 25, 32 आणि 33 यावर आपलं बायबल उघडा. And David said to Abigail, Blessed be the Lord God of Israel, which sent thee this day to meet me. And blessed be thy advice, and blessed be thou which hast kept me this day from coming to shed blood, and from avenging myself with my own hand. 1 शमूएल 25वा अध्याय 32 आणि 33. तेव्हा दावीद अबिगेलला म्हणाला, यहोवा इस्रायलाचा देव ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले तो धन्यवादित असो आणि तुझा बोध आशीर्वादित होवो. आणि आज रक्त पाडण्याच्या दोषापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने अडवले ती तू आशीर्वादित हो. Praise the Lord. हालेलुया. We have already covered lots of points. आणि बरेच मुद्दे या विषयावर आपण अगोदरच शिकलेत. The first point, पहिला मुद्दा, how grace saves us. कृपा आपल्याला कशी वाचवते किंवा तारते. Second, दुसरा, how not to frustrate the grace of God. परमेश्वराच्या कृपेला कंटाळवाणं कसं वागायचं नसतं. Third, तिसरा, how to frustrate the grace of God. परमेश्वराच्या कृपेला कंटाळवाणं कसं वागायचं असतं. That we are in now. आणि त्या तिसऱ्या मुद्द्यावर आपण आहोत की असं काय केल्याने देवाची कृपा कंटाळून आपल्याकडनं निघून जाते ते आपण शिकत आहोत. And we saw from the life of Nabal नाबालच्या जीवनात आपण पाहिलं that he was a fading fool. की तो एक नाहीसा होणारा मूर्खच निघाला. Amen. आमेन. And a fading fool नाहीसा होणारा मूर्ख will never live long. कधीही जास्त आयुष्य जगणार नाही. Amen. आमेन. He will never live long. कधी त्याला दीर्घायुष्य मिळणार नाही नाहीशा होणाऱ्या मूर्खाला. Because Bible says कारण की बायबल मध्ये लिहिलेलं आहे after 10 days, 10 दिवसांनंतर. say if you read in 1 Samuel 25, 1 शमूएल 25वा अध्याय जर तुम्ही वाचलात there it says in 37 to 39. तर 37 ते 39 वचनात लिहिलंय पहा. But it came to pass in the morning when the wine was gone out of Nabal and his wife had told him these things, that his heart died within him and he became as a stone. And it came to pass about 10 days after that the Lord smote Nabal that he died, and so on. 1 शमूएल 25वा अध्याय 37च्या पुढे. आणि असे झाले की सकाळी नाबालाचा कैफ उतरल्यावर त्याच्या बायकोने या गोष्टी त्याला सांगितल्या तेव्हा त्याचे हृदय त्याच्या आत मेले व तो दगडासारखा झाला. आणि असे झाले की सुमारे 10 दिवसानंतर यहोवाने नाबालाला मारले व तो मेला वगैरे वगैरे. See, his heart died त्याचं हृदय मेलं the moment he frustrated the grace of God. ज्या क्षणाला त्याने देवाच्या कृपेला कंटाळवाणं असं वागायला सुरुवात केली That same moment, त्या क्षणाला his heart died. त्याचं हृदय मेलं. But he lived पण तो जगला. for 10 days. 10 दिवस जगला. What is God trying to tell us? इथे देव आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करत आहे. The day you frustrate the grace of God, ज्या दिवशी तुम्ही देवाच्या कृपेला कंटाळवाणं असं वागाल you shall live. तेव्हा त्या दिवशी तुम्ही जगाल. You shall live further. जगाल तुम्ही पुढे. But you will have no life. पण जीवन जे असतं ते राहणार नाही. Your heart will be like stone. आणि तुमचं हृदय दगडासारखं होईल. Maybe he was bedridden for 10 days. कदाचित 10 दिवस तो बिछाण्याला खिळून असेल. He had no life. त्याच्यामध्ये जीवनच राहिलं नाही. And that's what happens. असंच होतं. Every time we frustrate the grace of God, ज्या दरवेळेला आपण देवाच्या कृपेला कंटाळवाणं असं वागायला लागतो life ebbs out of us. जीवन आपल्यातनं निघून जातं. We no more start having life. आणि मग आपल्यामध्ये जीवन राहत नाही. We are just living. आणि आपण केवळ जगायचं म्हणून जगत We are असतो. just existing. केवळ अस्तित्वात असतो. That's why. म्हणून Never frustrate the grace of God. कधीही देवाच्या दयेला कंटाळवाणं वागू नका. People may say, लोक म्हणतील yes, I don't want God's grace, की नको मला देवाची कृपा, but still I am living. पण तरी मी जगत आहे. Yes, you will be living, but you will never have life. लोक म्हणतील मला देवाची कृपा नको आणि देवाची कृपा नसली तरी मी जगतोय. जगाल ना, जगण्यास्तव जगाल, नाही कोण म्हणतंय. Your heart will die. पण जीवन तुमच्यामध्ये राहणार नाही. तुमचं हृदय मरेल. Without the grace of God, a heart dies. देवाच्या कृपेशिवाय लिहून घ्या पाहिजे तर देवाच्या कृपेशिवाय हृदय मरतं. मग जगून काय लाभ. What is the use of that kind of life? असल्या पद्धतीच्या जीवनाचा काय लाभ. There is no joy, there is no peace, there is no happiness. की जिथे आनंद नाही, जिथे खुशी नाही, जिथे शांती नाही, त्या जीवनाचं काय करायचं. What kind of life that is? मग ते कुठल्या पद्धतीचं जीवन आहे.
That's why we should never frustrate the grace of God. म्हणून देवाची कृपा जर आली तर तिला कधी कंटाळवाणं वागू नका. Amen. आमेन. That's why Paul says म्हणून पॉल म्हणाला in Hebrews 4:16. इब्री करास 4:16 मध्ये We have already seen it. आपण हे अगोदरच वाचलेलं आहे. Let us with confidence draw near to the throne of grace, इब्री करास 4:16 that we may receive mercy and find grace to help in time of need. तर आपल्यावर दया व्हावी आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. Have you been at the end of your rope before? अगोदर तुम्ही तुमच्या दोरीच्या शेवटाला आलेले होतात का? You know that saying, तुम्हाला ती म्हण ठाऊक असेल if you are at the end of your rope, की तुम्ही जर तुमच्या दोरीच्या शेवटाला पोहोचलेले आहात tie a knot and hang over it. तर एक गाठ मारा तिला आणि त्यावर लटका. Hang on, hang on. एक तिला गाठ मारून त्याच्यावर लटकत राहा. That's what the world says. जग असं म्हणतं. And it's not easy. आणि हे काही सोपं नाही. It is easily said than done. सोप्या रीतीनं ही म्हण म्हटली गेली आहे पण सोप्या रीतीनं हे करता येत नाही काही की गाठ मार आणि गाठीला लटकत राहा. ते कसं जगायचं? You know, we have been at the end of our ropes many times. आपल्यातले अनेक लोक आपल्या जीवनामध्ये दोरीच्या शेवटाला कितीतरी वेळेला पोहोचलेले आहेत. When I was in the world, जेव्हा मी स्वतः जगात होतो I had been in all kinds of troubles. मी सगळ्या पद्धतीच्या त्रासांमधनं गेलेलो आहे. I was at the end of the rope all the time. आणि नेहमीच माझ्या जीवनात असं असायचं की मी दोरीच्या शेवटाला पोहोचलोय. In family situation, पारिवारिक परिस्थितीत म्हणा, financial situation, आर्थिक परिस्थितीत म्हणा, relative situation, नातेसंबंधांमध्ये म्हणा, health situation. माझ्या स्वतःच्या तब्येतीच्या संबंधीनं म्हणा, We have always been at the end of the rope. नेहमीच असं वाटायचं की आपण दोरीच्या शेवटालाच पोहोचलोय. And who has not been? We all have been. आणि फक्त माझं नाही, अशा परिस्थितीतून आपण सगळेच गेलोय. तुम्ही सगळे या परिस्थितीतनं गेलेले असाल. जास्तीत जास्त वेळेला असंच वाटतं की आता मी संपलो, आता मी दोरीच्या शेवटाला पोहोचलोय, आता पडतो का काय. And many times, बऱ्याच वेळेला when we think that there is nothing left to do, जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की आता काही करण्यासारखं राहिलं नाही, but fold ourselves and die, आता काही करण्यासारखं राहिलं नाही, आता फक्त मरणच पत्करायचं, you know, that is the time त्यावेळेला when our eyes are fixed upon God. आपली नजर जेव्हा देवावर स्थिर असते Suddenly you get on hope. अचानक आपल्याला आशा मिळते. Amen. आमेन. There is hope. आशा आहे. For the world, it can be that way. आणि जगातल्या लोकांसाठी ते तसं असू शकतं. There is a difference between the one who knows Jesus and the one who does not know Jesus. पण ज्या माणसाला येशू माहिती आहे आणि ज्या माणसाला येशू माहित नाहीये त्यांच्यामध्ये फरक असतो किंवा फरक असायला पाहिजे की नाही. Amen. आमेन. See, they also come to the end of the rope. We also come to the end of our rope. जगातली माणसं पण दोरीच्या शेवटाला येऊन पोहोचतात की जिथं काही सुचत नाही आणि आपण देखील दोरीच्या शेवटाला येऊन पोहोचतो. But they don't have any help from heaven. They have help from the earth. पण जगातल्या लोकांना स्वर्गातून काही मदत मिळत नाही. त्यांना पृथ्वीवरनच जी मदत मिळेल ती मिळेल. And sometimes आणि कधी कधी that hope also fails them. ती आशा पण जगातली त्यांना निराशा देते. But for us, पण आपलं grace came through the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्यावर कृपा आली We can go to the throne of grace confidently. आणि आपण धैर्यानं विश्वासानं त्या कृपासनाजवळ आज जाऊ शकतो. We can tell the Lord, प्रभूला सांगू शकतो Lord, I am at the end of my life. की प्रभू मला असं वाटतंय की मी माझ्या जीवनाच्या समाप्तीला आलोय. I am at the end of everything. मला असं वाटायला लागलंय की माझ्या जीवनात आता सगळं संपलेलं आहे I need grace. आणि मला कृपेची गरज आहे. And God will instantaneously supply grace to you. आणि परमेश्वर लगेच तात्कालिक तुम्हाला कृपा पुरवेल. And He will see that you are out of every situation. आणि परमेश्वर पाहिल की त्या सगळ्या असल्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडावं. It is grace that helps us. कृपाच आपल्याला मदत करते. It is grace that saves us. कृपा आपल्याला तारते. It is grace that He has made us something. कृपा आहे त्याची की आज त्यांनी आपल्याला काहीतरी बनवून उभं केलं. Praise the Lord. It is Hallelujah. grace. ही कृपा आहे, Nothing else. बाकी काही नाहीये. आमेन. You know, and look at Andrew. तुम्ही अँड्रू कडे, बायबल मधला जो अंद्रिया मराठीत अँड्रू कडे पहा. After he met Jesus, तो येशूला भेटल्यावर he went seeking out for his brother Peter. तो त्याचा भाऊ पेत्र किंवा पीटर, त्या पीटरला शोधायला गेला. When he found Peter, आणि जेव्हा अँड्रूला पीटर भेटला and when he was about to introduce Peter to Jesus, आणि जेव्हा अँड्रू पीटरची ओळख येशूशी करून देणार होता, little did he realize त्याला काय माहिती होतं that Peter was soon going to become a very eminent person. की पीटर फार लवकर एक महत्वाचा माणूस या येशूच्या टीम मधला होणार आहे.
हे अँड्रूला काय माहिती होतं पीटरची ओळख येशूची करून देताना. But that's what grace does to your life. पण कृपा तुमच्या जीवनामध्ये असंच करते. When you come in contact with Jesus, जेव्हा येशूशी तुमचा संबंध लागतो, your life changes. तुमचं जीवन बदलतं, Your walk changes. तुमचं चालणं Your बदलतं, lifestyle changes. जीवनशैली बदलते Everything has a very positive outlook. आणि सगळ्या गोष्टींना जीवनामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. You know, even now you may be deficient in many things. आता देखील कदाचित तुम्ही अनेक गोष्टींमध्ये कमी पडत असाल, त्रुटी असतील, उणीवा असतील, Deficient in many things. अनेक गोष्टींमध्ये उणीवा भासत असतील, त्रुटी भासत असतील. Maybe in your talent, maybe in your education, maybe in your looks. कदाचित तुमच्या दिसण्यामध्ये, सौंदर्यामध्ये, तुमच्या कलांमध्ये तुम्हाला कुणीतरी अजूनही असं वाटत असेल की नाही मी कमी पडत आहे, मी कमी पडत आहे. But God does not look at those deficiencies in पण you. देवबाप तुमच्या मधल्या त्या उणीवांकडे बघतच नाही. He doesn't look at your deficiencies. देवबाप तुमच्या त्या त्रुटींकडे बघतच He नाही. is looking at your heart. हालेलुया. देव तुझ्या हृदयाकडे पाहत आहे. Your deficiencies can be covered up with the grace of God. तुझ्या उणीवा कधी देवाच्या कृपेने झाकल्या जाऊ शकतात. Praise the Lord. पण हृदयामध्ये खामी येता कामा नये. You know, we have got a fridge at home, घरामध्ये आमच्या फ्रीज आहे. and then you make ice in that tray box. ट्रे मध्ये तुम्ही आईस करता ना, बर्फ. You know, some of those tray boxes, that holes, there is no water, and so you don't have ice. तर काही क्यूज मध्ये पाणी घातलं नाही तर बर्फ होणार नाही. What do? मग काय करायचं? Take it to the water tap, fill everything like that. तुम्ही तो ट्रे न्यायचा पाण्याकडे आणि प्रत्येक क्यूब भरून काढायची. Fill, just keep it under the tap, पाण्याखाली ठेवायचा तो ट्रे. and every hole is filled, मग प्रत्येक क्यूब ते प्रत्येक भोग भरतं ना पाण्याने. and put it in the fridge bag. ते भरलं की फ्रीज मध्ये ठेवायचं. Ice again. परत बर्फ होतो. In the same way, तसं wherever deficiency lies in you, जिथे कुठे तुम्हाला असं वाटतं की नाही मी इथे या भागात मी अजून पण कमी आहे, like people say, जसं लोक म्हणतात Pastor, पास्टर in this area I'm not strong. या भागात मी अजून पण In that कमी, area I'm not त्या strong. भागात मी अजून पण अशक्तच आहे. What will I do? मी काय करू? For God, He will just take all those deficiencies like the ice tray and put it under the shower, under the tap, and fill it with His grace and put it back in the fridge. देवाला किती वेळ लागणार आहे? देवबाप त्या बर्फाच्या ट्रे प्रमाणे, जो बर्फाचा ट्रे मोकळा आहे, त्या मोकळ्या ट्रेला देवबाप पाण्याखाली घेईल आणि अगदी पटकन कृपेनं भरून काढेल. त्याला किती वेळ लागतोय? Praise the Lord. Is your heart ready? Is your heart warm towards God? Is your heart passionate for God? तुझं हृदय तयार आहे का? तुझं हृदय देवासाठी आवेशी आहे का ते सांग. Praise God. बाकी काय मी याच्यात कमी करतो, मी माझी टॅलेंट कमी पडते, माझं सौंदर्य कमी पडतं, ते सगळं नंतर भरून निघेल. Is your heart touched by God? तुझ्या हृदयाला कुठे देवाचा स्पर्श होतोय का? Are you warm towards God? देवाप्रत्यंत तुझ्यामध्ये कुठेतरी ऊब निर्माण झाली का? See, if you are cold towards God, then God can do nothing for you. देवाप्रत्यंत जर तू थंडगार राहिला तर देव तुझ्यासाठी काही करू शकत नाही. Is your heart warmed up? तुझं हृदय देवासाठी उबदार झालंय Then का? there is hope for you. मग तुझ्यासाठी आशा आहे. तुला देव आवडतो का? Praise God. हालेलुया. Don't have any excuses. बाकी तुम्ही कारण काही सांगू नका. You know, I'm weak in this. नाही मला कुठे करता येतं, In मला that area, I'm not मला very कुठे जमणार strong. आहे, त्या एरियामध्ये मला कुठे टॅलेंट I'm not आहे, very clever. मी कुठे एवढा हुशार I आहे, can't speak in English. मला कुठे एवढं शिक्षण आहे, मला कुठे इंग्लिश बोलता येतं. अरे ते विचारलंच कोणी? God said, Moses, don't talk. देव म्हटला मोशे तू बोलू नको, Don't talk. बोलू नको, गप बस. What is in your hand? हातात काय आहे? Rod. काठी आहे. Go. जा, I'll be with your mouth. मी तुझ्या तोंडाबरोबर राहीन, तू जा. Because he said, I cannot speak. काय मोशे म्हटला ना की मला बोलता येत नाही. चालेल. ठीक आहे, मी तुझ्या तोंडाबरोबर असतो. तुझ्या तोंडात राहतो मी, चल तू. If हालेलुया. you had said, no, my hand is weak, you would have said, I will come in your hand. मोशेचं म्हटलं असता माझा हात अशक्त आहे, तर देव म्हटलं असता चल तुझ्या हाताबरोबर राहतो. No, I am weak in my brain, he would have come in your brain. नाही माझी बुद्धी चालत नाही दे बाप्पा, मला मेंदू कमी आहे, चल तुझ्या डोक्यात राहतो. What is your deficiency? There he will fill himself. तुझ्यामध्ये काय कमी आहे तुला असं वाटतं, ते भरायला देव तयार आहे. Praise. Is your heart warm towards God? तुझं हृदय देवासाठी उबदार आहे का? That is a qualification. तो दर्जा आहे, ती गुणवत्ता आहे, ती पाहिजे, तिथं फेल तर सगळं फेल. Praise the Lord. Hallelujah. Free grace, grace, grace. मोफत कृपा, कृपा आणि कृपा. Grace has the power to go into the gutter and remove a jewel out of that हालेलुया. gutter. कृपेमध्ये इतकं सामर्थ्य आहे ना की गटारात जाईल ती कृपा आणि गटारातनं हिरा बाहेर काढेल. हालेलुया. That is God's grace. ती देवाची कृपा. Amen. आमेन. Whenever I look back at my life, जेव्हा केव्हा
मी माझ्या स्वतःच्या जीवनाकडे मागे वळून पाहतो. I can see how the Lord led me in through the wilderness, मला माझं दिसतं आणि कळतं ना की देवानी मला अरण्य प्रवासातून कसं चालवलं. fed me, मला खायला घातलं, clothed me, मला कपडे नेसवले, shined me, मला चमकवलं, glorified me. मला वैभव दिलं. Amen. Amen. And it goes the same with all of us. आणि जसं माझं तसं तुमचं सगळ्यांचं तसंच आहे. He has fed you, He has clothed you, He has shined you, He has glorified you. त्याने तुम्हालाही खायला घातलंय, तुम्हाला पण नेसवलेलं आहे, तुम्हाला पण वैभव दिलेला आहे, तुम्हाला पण तो चमकवतोय. He has borne our ills. आणि आपले सगळे आजार त्याने नेलेले आहेत. He has borne our ills. He has borne our wills. आपल्या इजा त्याने घेऊन टाकल्या, आजार घेऊन टाकले, ती हट्टी इच्छा घेऊन टाकली And all kinds of mannerism. आणि सगळी शिस्त जी पूर्वीची ती सगळी घेऊन टाकली. Put up with all our murmurings and arguments and cribbing and crying and complaining and griping. आपलं रडणं, आपली कुरकुर, आपला तक्रार करायचा स्वभाव, आपला रडका स्वभाव हे सगळं त्याने घेऊन टाकलं. That desire for the pleasures of Egypt. आणि मिस्र देशातल्या सौख्यांसाठी असलेली हट्टी इच्छा All that He removed from us. हे सगळं त्यांनी आपल्यातनं काढलं And then put His grace in us. आणि आपल्यामध्ये काय घातलं? कृपा. Turned our face away from Egypt and turned our face towards the promised land. मिस्र देशाकडनं आपला चेहरा वळवला आणि अभिवचन दत्त देशाकडे आपला चेहरा केला. Praise God. देवाला And धन्यवाद. we are on the road to heaven. आणि आपण लागलो स्वर्गाच्या रस्त्याला. That is what grace does. कृपा हे कार्य करते. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Are you ready? तुम्ही तयार आहात का? Is your heart warm? तुझं हृदय उबदार आहे का? Do you have passion for God? तुझ्यामध्ये देवासाठी आवेश आहे का? Do you love God? तुझं देवावर प्रेम आहे का? देव आवडतो का? Don't talk about qualification before God, otherwise God will Hallelujah. give you a big lecture like He gave to Job. बाकी तू गुणवत्तेविषयी आणि शिक्षणाविषयी आणि कलेविषयी देवासमोर बोलू नको, नाही तर देव तुला योबासारखं मोठं लेक्चर देईल. Praise God. हालेलुया. It is grace that makes our head to be risen up high and walk around. कृपा आपलं डोकं आणि आपलं मस्तक अगदी उंच ताट करून आपल्याला चालवते. Whenever I read the law, I saw how crooked I was, but whenever I read grace, I saw how straight I am. जेव्हा केव्हा मी नियमशास्त्र वाचलं मला कळलं की मी किती वाकडा आहे. जेव्हा केव्हा मी कृपा वाचली मला समजलं की नाही मी सरळ आहे. नियमशास्त्र वाचलं की असं वाटायचं बापरे अजून खूप बदलायला बाकी आहे. कृपा आली की असं वाटतं झालं. Amen. Change comes. बदल येतो. Give time to God. तुम्ही देवाला वेळ तर द्या. He will do तो something करेल. best out of you. तो तुझ्यातनं काहीतरी चांगलं काम करेल. तू वेळ तर दे. And He's already doing it. आणि तो करत आहे. People are seeing it. लोक पाहतायत. People say these people are not the same. लोक म्हणतात ना आपल्याला सगळ्यांना बघून किंवा तुम्हाला बघून सुद्धा की ही माणसं बदलली बाबा, ही माणसं अगोदर सारखी राहिली नाही. Amen. आमेन. That's why म्हणून you see when it comes to Nabal's life, तुम्ही पाहत असाल जेव्हा नाबालाच्या जीवनाचा प्रश्न येतो God allowed him to sin. देवाने त्याला पाप करायची परवानगी दिली. But when it came to David, God did not allow him to sin. पण दाविदाच्या जीवनाचा जेव्हा प्रश्न आला त्याला देवाने दाविदाला पाप करायची परवानगी दिली नाही. Why? का? Because David's heart was warm towards God. कारण दाविदाचं हृदय देवाप्रत्यंत उबदार होतं. म्हणून नाबालाला पाप करू दिलं चालतंय, दाविदाला नाही. Amen. आमेन. And many times, बऱ्याच वेळेला God will see देव बघेल if a person's heart is warm towards Him, He will do His best for that man. एखाद्या माणसाचं हृदय जर देवाला त्याच्या प्रित्यर्थ उबदार वाटलं तर देवा त्या माणसासाठी खूप काही करेल. And God will see देव बघेल that unrepentant Nabals must die. पश्चाताप न केलेले नाबाल मेलेच पाहिजेत ही जबाबदारी देव घेईल. Amen. आमेन. Because successful Nabals, by the grace of God, don't help others. कारण की यशस्वी नाबाल देवाच्या कृपेद्वारे यशस्वी नाबाल इतरांना काही मदत करत नाही. What is the use of that grace of God upon his life? मग असली ही देवाची कृपा असल्या मूर्ख नाबालांवर होऊन फायदा काय आहे? God blesses us that we may be a blessing to others. देव आपल्याला आशीर्वादित अशासाठी करतो की आपण इतरांसाठी आशीर्वाद ठरावं. God's grace comes upon you that you may find, others may find favor in you. देवाची कृपा तुझ्यावर अशासाठी येते की इतरांना आता तुझ्यापासून ती कृपा मिळावी. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. We are given to give. आपल्याला दिलेलं आहे देण्यास्तव. लक्षात घ्या मी काय म्हणते. आपल्याला दिलेलं आहे देण्यास्तव. Ephesians 4:28.
इफिस 4:28. One translation says, एका भाषांतरात असं लिहिलंय, be honest and work hard so you will have to give to people in need. इफिस 4:28 The B part, the last part. शेवटचा भाग. त्याऐवजी आपल्या हातांनी चांगले करीत असता श्रम करावे, यासाठी की ज्याला गरज आहे त्याला देण्याकरता आपल्याजवळ असावे. Praise the Lord. हालेलुया. You will have something because you are called to give to somebody else. तुमच्याकडे काहीतरी असेल कारण की तुम्हाला इतरांना काहीतरी द्यायला बोलवलेलं आहे. Amen. आमेन. God wants to bless you so that you may be a blessing to others. देवाची इच्छा आहे की तुम्हाला आशीर्वादित करावं, अशासाठी की तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद ठरावं. What makes a man mean? एखाद्या माणसाचा स्वभाव स्वार्थी कसा बनतो? What hardens a man's heart so much that all he has room is for himself? एखाद्या माणसाचं हृदय इतकं कडक कसं बनून जातं की त्या माणसाकडे फक्त स्वतःसाठी जागा आहे, फक्त मी आणि मीच आहे आणि कोणासाठी नाहीये. Because he is living in an island. He is a lonely person, only looking to himself. कारण की तो एकलकोंड्या बेटावर राहत आहे की जिथे तो फक्त स्वतःकडेच पाहत आहे आणि दुसऱ्यांकडे पाहतच नाहीये. Amen. आमेन. No matter what they do, but you don't behave like them. समोरच्यांनी काही जरी केलं ना तरी तुम्ही त्यांच्यासारखं वागू नका. Amen. Amen. Let us not yield to foolishness. आपण मूर्खपणाच्या आहारी जाऊ नये. Praise God. हालेलुया. Never yield to foolishness. मूर्खपणाच्या आहारी कधी जाऊ नका. And Paul says, पॉल म्हणतो, I do not frustrate the grace of God. मी देवाच्या कृपेला कंटाळवाणं करत नाही. ती That- माझ्यावर आली की मी लगेच घेतो. That means he was indicating that he had a choice to either frustrate or not to frustrate the grace of God. याचा अर्थ पॉल आपल्याला असं खुणावून सांगत आहे की देवाची कृपा आल्यानंतर एक तर आपण तिला घेऊन तिला प्रसन्न करू शकतो किंवा न घेऊन तिला कंटाळवाणं वागू शकतो. Because he didn't say it is impossible for me to frustrate the grace of God. कारण तो असं लिहित नाहीये की मी देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागणं अशक्य आहे असं म्हणत नाहीये तो. Amen. म्हणजे आपण देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागू शकतो. And then मग immediately after that in Galatians 2:21, the very next verse he says, "Oh foolish Galatians." गलती 2:21 मध्ये लगेचच तो आपल्याला म्हणत आहे, पहा काय लिहिलेलं आहे की अहो मूर्ख गलतीकरांनो. See, 2:21 गलती. see, now these translators have given it, different chapters. Otherwise, the Hebrew book does not have chapters. आता verses. हिब्रू पुस्तकामध्ये अध्याय आणि क्रमांक वगैरे वचनाला नव्हते. हे वेगवेगळ्या भाषांतरांमधून सगळं निर्माण झालं की अध्यायाला वेगवेगळे अध्याय झाले आणि वचनांना वेगवेगळे क्रमांक लागले. So in Galatians 2:21, the last verse of Galatians 2, it speaks about that, about the frustrating of the grace of God. And then immediately in the next chapter, first verse, it speaks about foolishness. गलती 2:21 मध्ये पहा त्यांनी लिहिलंय की देवाच्या कृपेला तुम्ही व्यर्थ करू नका, देवाच्या कृपेला तुम्ही कंटाळवाणं वागू नका. आणि लगेच गलती 3 पहिलं वचन तो गलतीकरांना म्हणतो की तुम्ही असे निर्बुद्ध मूर्खासारखे वागू नका. See, that means म्हणजे a foolish person will frustrate the grace of God. जो मूर्ख माणूस असतो ना तो देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागतो. A Nabal will frustrate the grace of God. जे नाबाल असतात ना ते देवाची कृपा आली तरी स्वीकारत नाही आणि कृपेला कंटाळवाणं वागतात. And sometimes कधी कधी even the church will Church. frustrate the grace of God. चर्च देखील कधी कधी मंडळी सुद्धा चर्च सुद्धा देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागायला लागतं. I told on Thursday also, yesterday also I told you, मी गुरुवारी काल तुम्हाला सांगितलं, when God's grace falls upon the people, it falls upon both the parties. परमेश्वराची कृपा जेव्हा लोकांवर पडते ती दोन्ही माणसांवर पडते. Amen. इकडचा आणि तिकडचा दोघांवर पडते. God's grace was upon Nabal, God's grace was upon David. उदाहरणार्थ देवाची कृपा नाबालावर होती, देवाची कृपा दाविदावर होती. David did not frustrate the grace of God. दाविदानं देवाच्या कृपेला कंटाळवाणं मूर्खासारखं वागला नाही. He got all the blessings from Nabal's wife. तर दाविदानं नाबालाच्या बायकोकडनं त्याला सगळे आशीर्वाद मिळाले ते घेतले. Amen. Amen. But Nabal, नाबाल he frustrated the grace of God. नाबालानं देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागायला सुरुवात केली. See, and he missed everything. आणि मग त्यांनी ते सगळं चुकवलं. जीवच गेला की He died. मेला ना. Some people say, I'm around David, but I'm not being blessed. काही लोक म्हणतात मी दाविदा सारख्यांच्या अवतीभोवती राहतोय तरी मला आशीर्वाद नाही अजून. It will happen because you're frustrating the grace of God. What you can get from Him, you're not taking. हो असं होईल कारण की तू देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागत आहे
ते दाविदासारखे जे तुझ्या अवतीभोवती आहेत त्यांच्याकडनं जी कृपा तू घ्यायला हवी ती घेत नाहीये, म्हणून तुझं जीवन सुधरत नाहीये. Amen. दारी आलेली आहे ना, कशाला लाथाडतो? Grace is such a sweet word. कृपा हा शब्दच इतका गोड आहे. Amen. आमेन. You tell me, why do you have a song in your mouth? तुम्ही मला सांगा, तुमच्या मुखात सारखं गाणं का असतं? Is it not because of the grace of God? देवाच्या कृपेमुळे की नाही? नाही तर आपण असं देवाची गाणी गाणारे होतो का? By grace we learn to sing, by grace we sing, and because of grace we sing. कृपेनं आपण गायला शिकलो, कृपेनं आपण गाऊ लागलो, कृपेनं आपण गात आहोत आणि आपल्याला गायला आवडतं. Because of grace I'm doing the service of God. कृपेमुळे मी देवाची सेवा करत आहे. By grace I'm doing the service of God because it is grace that is prompting me to do the service of God. कृपेनं मी देवाची सेवा करत आहे, कारण कृपा मला सांगत आहे, कृपा मला सुचवत आहे की तू सेवा कर, तू Paul सेवा says, कर. पॉल म्हणतो, I worked more than everybody, मी सगळ्यांपेक्षा जास्त काम केलंय, but पण not on my own strength, but because of the grace of God. माझ्या स्वतःच्या शक्तीवर नाही, देवाच्या कृपेमुळे मी सगळ्यांपेक्षा जास्त काम किंवा सेवा केली. Because of the grace of God we can smile, because of the grace of God we can dance, we can laugh. परमेश्वराच्या कृपेमुळे आज आपण हसतमुख जगू शकतो, नाचू शकतो, हसू शकतो. Because of grace we can forgive others. परमेश्वराच्या कृपेमुळे आज आपण इतरांना क्षमा करू Because शकतो. of grace we can love others. देवाच्या कृपेमुळे आज आपल्याला सगळ्यांवर प्रेम करायला जमतं. That's why today when I will be walking, anytime when I will be walking into heaven, I will walk into joy. आणि म्हणून आता कधीही मी स्वर्गात गेलो तर मी त्या आनंदानेच प्रवेश करणार. Amen. हालेलुया. If one has worked very hard to get a place in the company, एखाद्या माणसानं कंपनीमध्ये जागा मिळवायला जर फार कष्ट घेतलेले आहेत and he sits in that position, आणि मग त्या जागेवर, त्या पदावर, त्या पोझिशनवर जाऊन तो कंपनीत बसलाय, first thing he'll say, ha, I made it. पहिली गोष्ट तो काय म्हणेल की बाबा मी केलं, Made it, I'm tired. केलं, जमलं बाबा, मी दमलो आता. But another fellow पण दुसरा who has not worked to get that seat, suddenly he sits on the seat, he says, praise God, thank you, Jesus. दुसरा जो Very कोणी happy. असेल, He'll be rejoicing. दुसरा जो कोणी असेल की ज्याने ते पद मिळवायला काहीच कष्ट केलेले नव्हते, काहीही काम केलेलं नव्हतं, पण तरी सुद्धा अचानक त्याला ते पद, ती पोझिशन मिळाली, तर त्या पदावर, त्या खुर्चीवर बसून तो पहिलं काय म्हणेल की धन्यवाद दे बाप्पा, तुझी कृपा माझ्यावर झाली. First thing he'll say that. पहिलं वाक्य त्याच्या तोंडात असेल की धन्यवाद. And he'll be more happier than the other fellow. आणि त्या दुसऱ्यापेक्षा हा जास्त आनंदी असेल. Yes, you tell me who will be happier. तुम्ही मला सांगा ना, दोघांपैकी सगळ्यात जास्त आनंदी कोण असेल? This fellow. हा. He will give a party. That fellow will not give a party. तो नाही पार्टी देणार, हा पार्टी देईल. He'll say कशाला द्यायचं, मी एवढं मेहनतीवर एवढा बसलोय इथं. ज्याने दुसऱ्यांना कशाला घामा द्यायचं मी. ज्याने घाम गाळून कमवलंय तो पार्टी नाही देणार. तो म्हणे अजून कशाला पैसा वाया घालवू, इथेच येईपर्यंत किती सगळं खर्च आणि करायला कोण लागेल. केलं मेहनत? मी केलेलं आहे. आणि सगळा घाम मी गाळलाय. मी घाम घाललेला आणि तुम्हाला द्यायचं. हो, पण तो दुसरा काय म्हणेल? कृपेनं मिळालेला आहे, दुसऱ्यांना पार्टी कृपा करा. कृपेनं मिळालेला आहे, दुसऱ्यांवर कृपा कर. फ्रीली यू हॅव रिसीव्ड, फ्रीली गिव्ह. हालेलुया. तुला फुकट मिळालं ना, मग दुसऱ्यांना देताना कशाला रडतो? दे ना. If I enter heaven by merit, मी जर स्वर्गामध्ये स्वतःच्या गुणधर्मांवर गेलो there is no joy for me. तर मला तर काही आनंदच राहणार नाही. Amen. आमेन. There when I will walk in the heaven, तिथे जेव्हा मी स्वर्गात चाली, because of my merit, you can get the stench of pride from me. तिथे जर माझ्या स्वतःच्या गुणधर्मांमुळे मी स्वर्गात गेलो आणि चालू लागलो तर माझ्या चालणुकीतून सुद्धा तुम्हाला कुठेतरी गर्वाचा वास येईल. Even when the angel will give me gold, I'll not say thank you. I'll say, बरं, ठीक आहे, मोजून मी घेतो. आणि देवदूत सुद्धा जेव्हा मला सोनं देतील त्याला मी उपकारानं धन्यवाद वगैरे म्हणणार नाही, तर म्हणेन की मोजून घेतो. एक कमी दिसतं मला वाटतं. हो, एक खरं दिसत नाही. बरोबर. See, because I've gone there by merit. कारण मला माहितीये मी माझ्या स्वतःच्या गुणवत्तेवर स्वर्गात आलोय. But just imagine, कल्पना करा, without any merit, by grace of God, we enter heaven. कुठल्याही गुणवत्तेवर नाही तर देवाच्या कृपेनं केवळ आपण स्वर्गात गेलो. How we'll walk. आपलं चालणं कसं Thank you, असेल? Jesus. Thank you, धन्यवाद Jesus. येशू. हालेलुया. वा, सावकाश हे slow बाप्पा, चालव. हे हालेलुया. माझंच आहे का? हे सगळं आमेन. माझंच आहे का? बापरे, माहित नाही होगा. If I meet Peter, if I meet James, I say, thank you, brother, thank you. तुम्ही प्रार्थना केलं असेल माझ्यासाठी. आमेन. Thank you. Peter And if ला- they give gold, if the angel gives gold, अरे हे सगळं एवढं नको मला. आणि देवदूतांनी मला सोनं वाटलं तर मी म्हणीन एवढं नको, खूप झालं, माझी एवढी पण लायकी नाही. कुठे येशू कुठे? येशू कुठे? त्याच्या पाय धरायचे मला. हालेलुया. आमेन.
The other fellow will not say, कुठे आहे येशू? तो म्हणणार माझा पुतला कुठे आहे? हा, कारण की मी आलो इथं आपल्या जिद्दीने. स्वतःच्या गुणवत्तेवर आलेला येशू कुठे म्हणणार नाही. तो म्हणेल माझा पुतळा कुठे आहे, मला हार घालायचा आहे. माझ्यासारखं कोणीच नाही जणू. See, that's why unbelievers cannot sing a song to God. They can sing film songs. म्हणून अविश्वासू लोकांना देवाची गाणी गाता येत नाही. ते पिक्चरची गाणी गुणगुणतात. भरपूर गाणार ते. हा. Because why they'll say कशाला देवासाठी मी मेहनत करतो, मी मेहनतीने स्वर्गात जाणार. कशाला गाणं लिहायचं माझ्या नावावर लिहा. त्याच्यामध्ये लिहा पीटर असं, पीटर चांगलंय, पीटर ते पीटर हे, पीटर हे. Isn't it? I'll make my own songs, book I'll give you also. माझं गुणगान लिहा, माझी गुणगाता लिहा त्या गाण्यात. जयश्री सारखी कोणी नाही. जयश्री खूप चांगली आहे. माझं we sing like that ना, येशू सारखा कोणी नाही. What I'll say? पीटर सारखा कोणी नाही, कोणी नाही. स्वतःने गेला ना. स्वतःच्या गुणवत्तेवर स्वर्गात गेला ना, See? म्हणून असं गातो. But now what we do? आता आपण काय Praise करतो? the Lord, brother. Praise the Lord, sister. Hallelujah. Praise the Lord. Praise Thank you, Jesus. Bless you, Jesus. Because we know it's all by grace. हा, आपल्याला माहिती असतं की ही सगळी कृपा आहे बाबा, नाही तर इथवर मी येणं अशक्यच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Last point I'll take. Otherwise, I will never be able to finish. शेवटचा मुद्दा घेतो, नाही तर मला संबोधताच येणार नाही. Lessons to learn from it all. या सगळ्यातनं शिकण्यासारखे धडे. What a great source of blessing are some of the people to us. काही माणसं आपल्यासाठी किती मोठा आशीर्वाद ठरतात. They are our encouragement. आपल्याला प्रोत्साहन देणारे ठरतात. Their words are encouragement. त्यांचे शब्द आपल्याला प्रोत्साहन देतात. Words are words of grace. त्यांचे शब्द कृपेने भरलेले असतात. Their acts are acts of grace. त्यांची कृती कृपेने भरलेली कृती असते. And their presence means so much to us. त्यांची उपस्थिती आपल्याला इतकी हवीशी वाटते. While we are about to faint, आपण अगदी बेशुद्धच होणार असतो, they come like an angel पण ते देवदूतासारखे आपल्या जीवनात येतात. to lift up our drooping spirits. आपल्या त्या खाली गेलेल्या आत्म्यांना हात देऊन उचलायला They put us back in the right path. आणि परत आपल्याला सरळ रस्त्यावर आणून सोडतात. They just don't see us falling. They say, no, I will do everything possible to put this fellow in the right path. केवळ आपल्याला पडताना बघत नाही, तसं लक्षात आलं की हा पडतोय तर येतात, हात धरतात आणि म्हणतात की मी याला योग्य रस्त्यावर उभं करून जाईन. How many Abigails we need today? किती अबिगेल गरजेचे आहेत आज. I always pray that Lord raise up more Abigails in our church. मी नेहमी प्रभूला प्रार्थना करतो की प्रभू माझ्या चर्चमध्ये अनेक अबिगेल उभ्या कर, Not afraid to tell the truth. की ज्या सत्य सांगायला घाबरत नाहीत. Amen. Amen. That's why when people come to me, आणि म्हणून जेव्हा लोक माझ्याकडे येतात, I'm not afraid to tell the truth. मी त्यांना सत्य सांगायला कधी घाबरत नाही. I say the truth with love, but I see that the message hits the target. मी सत्य प्रेमाने सांगतो, पण मी हेही पाहतो की सोडलेला बाण ध्येयावर पोहोचलाच पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. Others who will say? नाही तर मग कोण बोलणार? सगळंच घाबरत हो ना. मग कोण बोलणार? सगळेच घाबरून गप्प येशू बसले. येऊन बोलणार का? मग बोलणार कोण? Who will do it? कोणीतरी बोलायला हवं ना, सांगायला हवं ना. I know some people who are ready to give up. मला माहितीये काही माणसं जी अगदी हताश व्हायला तयार, But wise words पण काही सुज्ञ शब्द from wives, from husbands, from brothers, बायकांकडनं from म्हणा, sisters, बायकांकडनं, नवऱ्यांकडनं, From elders, भावांकडनं, from बहिणींकडनं, कोणी वडीलधारी माणसांकडनं, काही उपदेशकांकडनं काही सुज्ञ शब्द आले and see how they change. आणि पहा त्यांचं जीवन कसं बदलतं. But then you need to be a David also to accept that पण correction. तुम्ही दावीद असायला पाहिजे. तुम्ही ती चूक, हो माझी चूक होती, ते मान्य करायला तुम्ही दावीद असायला हवं. Some don't want to listen. काहींना ऐकायची इच्छा नसते. ती बाई का मला सांग? हो, म्हणजे एखाद्या बाईनी मला येऊन सांगणं म्हणजे टू मचच. काही पुरुषांना, माणसाने मला माणसं म्हणजे पुरुषांनी मला सांगितलं असतं तर वेगळं. म्हणजे ही बाई मुलांनी मला सांगते काय कसं काय? मुलांनी येऊन मला सांगितलं असतं चाललं असतं. एखाद्या मुलीने मला येऊन सांगायचं म्हणजे टू मचच आहे. No, no, no. असं कोण म्हटलं? See, if they are wise words, जर ते सुज्ञ शब्द आहेत, God will back those words. देव त्या शब्दांना पाठिंबा देणार आहे. God said, Abraham, listen to your wife. देव बोलला, अब्रामा बायकोचा ऐक. Not always he said, go listen, submissive to her. No, he said, when you are wrong and she's telling you some correction, listen to her. अब्रामा सारखं बायकोचा ऐक आणि बायकोच्या शरण राहा असं नाही म्हटला देव, पण अब्रामा तू आता चुकलेला आहे आणि तुझी चूक ती तुला दाखवून देत आहे, सुधरवत आहे, तर आता तू सारेच ऐक.
Praise the Lord. Amen. Listen to Sarah. सारेच ऐक राजा. Amen. आमेन. It's always better. नेहमी चांगलं. I'm not saying listen to women, listen to men. No, listen to anointed men. Listen to anointed women. मी असं नाही म्हणत आहे बायकांचा ऐका पुरुषांचा ऐका. मी काय म्हणत आहे अभिषिक्त बायकांचा ऐका अभिषिक्त पुरुषांचं ऐका. ते अभिषिक्त फार महत्वाचं आहे. त्याला वचन माहित नाही काही नाही त्यांचं तुम्ही ऐकत बसला ज्याला गेला काही मग तुम्ही. प्रभू देवाची येशूची एबीसीडी ज्याला माहिती नाही त्याच्याकडनं तुम्ही जर सगळंच ऐकून घ्यायला लागला तर तो तर पडलेलाच आहे. नेक्स्ट तूही पडणार आहेस. Praise the Lord. आमेन. Amen. Listen to those anointed men and women of God. अभिषिक्त देवाच्या स्त्रियांचं पुरुषांचं सेवकांचं सेविकांचं ऐका. And when you are speaking to the likes of David, आणि दाविदा सारख्या माणसांशी जेव्हा तुम्ही बोलत असता speak with respect, speak with love. आदराने आणि प्रेमाने बोला. असं म्हणा, thus says the Lord. तुम्ही देवाचे सेवक बिवक असेल पण देव म्हणतो तुम्ही ऐकलं. If you say like that, it's not from God. सेनाधीश परमेश्वर असं म्हणत आहे तुम्ही असाल देवाचे सेवक पण सेनाधीश देव मला असं म्हणतो. हे असं बोलायचं नसतं दाविदा सारख्या माणसांशी. Because he is also anointed man. कारण दावीद पण अभिषिक्त माणूस आहे. कोणी ऐरा गेरा नाहीये. With respect she tells him. आदराने अबिगेल जाऊन दाविदाला सांगते. Amen. आमेन. Otherwise such words will fall flat and God will not allow those words to prosper. नाहीतर असे शब्द असे भूमीवरती सपाट पडतील आणि देवा बसल्या शब्दांना साथ देणार नाही. And see how Abigail spoke. आणि पहा अबिगेल कसं बोलली. She made him to recall his glorious past. अबिगेलनं काय केलं जाऊन जेव्हा बोलली दाविदाशी तिनं दाविदाला त्याचा जो सगळा भूतकाळ होता त्या भूतकाळातलं जीवन आठवणीत आणून दिलं की तुम्ही विचार करा महाराज. And she also told him his future. आणि अबिगेलनं दाविदाला त्याचं भविष्य पण सांगितलं. See, your future is great. की तुमचं भविष्य फार महान आहे. Many Nabals will come and go. Don't fall into their trap. अनेक नाबाल येतील आणि जातील. तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकू नका. Amen. And असं I want to Abigail. tell you this truth. आणि मला तुम्हाला हे सत्य सांगायचं आहे When the devil knows की सैतानाला जेव्हा माहिती आहे that God has a purpose for you, की परमेश्वराची तुमच्या जीवनामध्ये काहीतरी योजना आहे संकल्प आहे. he will make you to get friendly with people who have got no grace on their lives. त्याला सैतान तुम्हाला अशा काही लोकांशी मैत्री करायला लावेल की ज्यांचा देवाशी काही सहवास नाही. See, he'll make it to fall. आणि तुम्हाला पडायला लावेल. Don't get with those fellows also who are calling themselves Christians but are wanderers all over. जे स्वतःला ख्रिस्ती किंवा बिलीवर म्हणवतात पण कुठल्याही एका जागी स्थिर स्थावर न राहता सारखे भटकंतीवर असतात त्यांच्या बरोबर सुद्धा उठाय बसायचं नाही. And listen, people, आणि ऐका what Abigail told David, she did not go and broadcast it to all. Nobody knows it. अबिगेलनं दाविदाला जे सांगितलं तिनं त्याचा जाहीरनामा केला नाही सगळ्यांना. Saul also didn't know, Jonathan also didn't know. कुणालाही माहिती नव्हतं की अबिगेल दाविदाला जाऊन काय बोलली काय सांगितलं. शौलाला माहित नाही कुणालाही माहित नाही. Otherwise David would have fallen in their eyes. नाहीतर दावीद त्यांच्या नजरेमध्ये पडला असता. But now it is written for our learning. पण आपल्या शिक्षणासाठी आता हे लिहिलंय. But at that time nobody knew this incident. त्यावेळेला ही घटना जी झाली की अबिगेल जाऊन दाविदाशी बोलली कुणालाही माहित नव्हतं It की was अबिगेल. not told, it was not heard. Even Shimei didn't know. Praise God. Otherwise that fellow would have created a big havoc for David. कुणालाही माहिती नव्हतं. शिमीला सुद्धा माहित नव्हतं. नाहीतर शिमीनं हे कळलं असतं ना शिमीला की अबिगेल जाऊन दाविदाशी असं बोललेली आहे तर शिमीने तर दाविदाचं जीवन जगणं मुश्किल करून सोडलं असतं. Sustaining grace covers your sins. पाठिंबा देणारी कृपा तुझ्या पापांना झाकेल. Amen. Amen. But for that you need to repent like David. पण त्याच्यासाठी दाविदासारखा पश्चाताप करायला पाहिजे. That's why David could later say म्हणून दावीद नंतर म्हणू शकला in Psalm 32 verse 1, स्तोत्र 32:1 Blessed is he whose transgression is forgiven, whose sin is covered. स्तोत्र 32:1 ज्याच्या अपराधाची क्षमा केलेली आहे ज्याचे पाप झाकलेले आहे तो सुखी आहे. See, he didn't just say blessed is the one whose sin is just forgiven, but he said it covered too. पाप क्षमा केलाय फक्त एवढं नाही म्हटला तर पाप क्षमा करून पाप झाकलेला आहे तो सुखी. Very important. फार महत्वाचं आहे. पाप क्षमा करून पाप झाकलेलं आहे. Many times we forgive people and we अनेक say वेळा. मी तुला क्षमा केलं काही काळजी करू नको मी आजपासून मनात काय ठेवणार नाही. मग 4 लोकांना सांगायचं तो ना बरोबर नाही वाईट आहे तो काय. अनेक वेळेला आपण लोकांना क्षमा करतो
आणि म्हणतो की जा आज मी तुला क्षमा केली, आणि त्याच्यानंतर जाऊन आपण त्या माणसाविषयी सगळ्यांना परत असं सांगायला लागतो की तो तसाच आहे, तो चांगला नाहीये, त्याची वागणूकच तशी आहे. God, when He forgives you, He forgets also. देव जेव्हा तुला क्षमा करतो तो विसरतो सुद्धा. Can you imagine God forgetting your sins? कल्पना करा देवाने तुमचं आणि माझं पाप विसरणं. Just imagine if God forgot the world 1 minute, what will happen? कल्पना करा देवबाप 1 मिनिट जरी या जगाला विसरला तर काय होईल? Finished. संपलं की जग. But see, He says, I will forget your sins. पण देव म्हणतो तुझं पाप मी विसरीन. Amen. आमेन. तुला नाही विसरणार, Forgetting means तुझं पाप covering. विसरीन. पाप विसरीन म्हणजे तुझ्या पापाला मी झाकीन की तो विषय आता परत नाही. आपण काय करतो? आपण बायको काही चूक केलं, नवरा काय केलं, आपण म्हणतो जाऊ दे, तू माफी मागितलं, तुला क्षमा केलं. मग नंतर ते काय आणि एक आपण वर्षानंतर परत ती चूक केलं. हा, म्हणूनच त्यावेळी 1 वर्षाच्या आधी तू केली होती, त्यावेळी मी क्षमा केलं तुला, असं परत परत तू आता करतेस. फिनिश. आपल्याला संधी मिळाली की आपण ते गाडलेले मुडदे इतके उकरून काढत असतो की ज्याला सुमार नाही, म्हणून तुम्ही एवढे जोरात हसलाय. See, we should forget it. That is a असं नाही. gone case. It is covered. क्षमा केली ना मग विसर, ते झाकलेलं आहे. And He says, आणि तो म्हणतो blessed is he whose offense is forgiven ज्याच्या and covered also. ज्याच्या अपराधाची क्षमा केली आणि ज्याचे पाप झाकलेले आहे तो सुखी आहे. When it is covered, जेव्हा ते झाकलेलं आहे nobody takes advantage of मग you. कोणी त्याचा गैरफायदा घेत नाही. Amen. आमेन. Otherwise, then people will pull you down. नाही तर मग लोक तुम्हाला खाली खेचायला येतील. And they will make our lives more miserable. And so, when God forgives, He sees that it is covered. आणि मग लोक आपलं जीवन अगदी जगणं मुश्किल करून टाकतील. पण देव असं करत नाही. देव जेव्हा पापांची क्षमा करतो तेव्हा विसरून जातो ती पाप आणि त्या पापांना झाकून टाकतो आणि म्हणतो आता हे विषय परत नाही. Amen. आमेन. Even your spouses also. तुमच्या घरात तुमचा पती, तुमची पत्नी, Don't expose them त्यांना उघडं नका ना करू असं. before everybody. सगळ्यांसमोर त्यांच्या विषयीने असं काय सारखं उघडं करून बोलताय? हे नेहमीच असं असते. हे असं काय सगळ्यांसमोर असं बोलायचं असतं का नवऱ्याविषयी, बायकोविषयी? ही कुठली सभ्यता? No, we should not say it. असं बोलू नये. Amen. Amen. It is not right. हे बरोबर नाही. ती असंच आहे, ती असंच बोलती, ती असंच हसती. पण लग्न करताना का आंधळा होता तू का? आंधळा होता का? आता खुपायला लागली ही अशीच आहे, ही तशीच आहे. अरे तू कसा आहे मग? तुझे डोळे बंद होते. Amen. Never criticize. Never criticize. निंदा नाही करायची अशी. Strengthen them. त्यांना शक्ती द्या. If you say, नाही तुम्ही- ते छान बनवती, नाही तर some of the husbands say, काही नवरे म्हणतात माझ्या आईपेक्षा तू कधीच नाही बनवणार सारखंच, त्याच्यासारखं नाही करत, माझ्या आईसारखा स्वयंपाक तुला कधीच करता येणार जमणारच नाही. नाही तुला. म्हटलं की महायुद्ध घरात सुरू. थर्ड वर्ल्ड महा नाही, महायुद्ध. महायुद्ध. महा नाही. वा ग्रेट. हालेलुया. And महा नाही, महायुद्ध. If you give allowance to her and say, नाही तुम्ही जवळ जवळ माझं आईसारखं बनवतात, तू मग जरा तुमचं तिला- आईपेक्षा चांगलं बनवायला तिला एक प्रोत्साहन मिळणार. तू जर तिला सूट देऊन असं म्हटलास की अरे तुझा स्वयंपाक ना जवळजवळ माझ्या मम्मी सारखा आता व्हायला लागलाय, तर तिला जरा प्रोत्साहन येईल. Praise the Lord. पहिल्या दिवशीपासूनच तू असं बोलायला लागला तर येतंय ते पण विसरेल. Amen. And some people have nicely put on weight and all before marriage they were so thin. तरी सुद्धा म्हणत काय हे बनवायला होत नाही. हो. मग कसं काय एवढं तुम्ही चांगलं झालं? लग्नानंतर खाऊन पिऊन एवढा जाडा झाला आणि तरी म्हणतो बायकोला स्वयंपाक येत नाही, आई चांगला करते. आणि तू जाडा कुठून झाला? हवा खाऊन का पाणी पिऊन? हवा खाऊन का पाणी पिऊन? मग ते अंगी कसं लागलं? वा. Praise the Lord. Blessed is the man whose sin is covered. ज्या माणसाचं पाप झाकलंय तो सुखी. No covering without asking for forgiveness, without repentance. आणि पश्चाताप केल्याशिवाय, पापांची क्षमा मागितल्याशिवाय पाप झाकलं नाही जाणार. But once repented, it should be covered. पण एकदा पश्चाताप केला की मग ते झाकलं गेलं Why? पाहिजे. का? Because love covers a multitude of sins. कारण प्रीती पापांची रास झाकते. रास. Amen. Hallelujah, hallelujah. And you know what she said, Abigail? आणि अबिगेल काय म्हटली? I like her encouraging words. मला तिचे ते प्रोत्साहन देणारे शब्द फार आवडले. The Lord will certainly make an enduring house for you, David. दाविदा, परमेश्वर नक्कीच तुमच्यासाठी एक टिकणारं घर बनवेल. My Lord is fighting my Lord's battles. माझे प्रभू प्रभूचं युद्ध लढतायत. And evil is not found in you. आणि तुमच्यामध्ये काही वाईट दुष्टाई सापडलेली नाही. Throughout your days, there is no evil found in you. तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुमच्यात कुठेही काही वाईट सापडलेलं नाही. See, God will always
check your previous life and what good you did, and He will not cast it away. देव नेहमी तुझं अगोदरचं जीवन तपासेल आणि तू जे काही चांगलं केलेलं आहे ते तो लाथाडून नाही लावणार. Amen. आमेन. Sustaining grace doesn't come to help you in your weakness. पाठिंबा देणारी कृपा तुम्हाला तुमच्या अशक्तपणात मदत करायला येत नाही. Amen. Amen. Like strengthening you in the weakness only. की तुमच्या अशक्तपणाला केवळ तिनं शक्ती द्यावी. But when you make it a point that I'm not going to repeat it again, you are almost changing your mind, then that grace comes upon पण you. जेव्हा तुम्ही ठरवता की नाही मी ही चूक करणार नाही, जेव्हा तुम्ही तुमचं मन तयार करत असता की नाही मी नाही करणार ही चूक, माझ्याकडनं ही चूक होणार नाही, मी ही चूक करणार नाही, See? त्यावेळेला मग ती कृपा येते. See, your spirit is willing, तुमचा आत्मा इच्छुक आहे but your flesh is driving you. पण देह तुम्हाला चालवतोय. But spirit is saying, no, 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 no. आत्मा म्हणतोय नको असं But your करू flesh is नको, driving you. पण देह तुला घेऊन चाललाय. Then sustaining grace comes upon your flesh Ma'am. that it will agree with your spirit. मग पाठिंबा देणारी कृपा तुझ्या देहावर येते की जी तुझ्या आत्म्याशी सहमत करते आणि तू वाचतो. People think लोकांना वाटतं sustaining grace comes when the spirit also is willing to do evil, body also is willing to do evil, soul is willing to do evil. No. लोकांना असं वाटतं पाठिंबा देणारी कृपा किंवा मदत करणारी कृपा जेव्हा जीव आत्मा शरीर सगळेच वाईट करायला पुढे सरसावत असतात त्यावेळेला येते. असं नाहीये. Amen. आमेन. It comes when the spirit is willing. पाठिंबा देणारी कृपा आत्मा इच्छुक असेल तर येते. Amen. आमेन. Like when you are doing wrong जसं जेव्हा तुम्ही काहीतरी चुकीचं करताय and you don't realize it in the heat of times, आणि तुम्हाला त्या तापलेल्या वातावरणात कळत नाही and somebody is telling you, आणि कोणीतरी तुम्हाला सांगतंय असं करू नको, की असं नको करू. बायबलचं प्रमाणे नाही आहे. हालेलुया. Suddenly you realize, अचानक तुम्हाला जाणवतं, suddenly you realize in your spirit, अचानक तुमच्या आत्म्यात तुम्हाला चाहूल निर्माण होते and you say, Lord, thank you. आणि तुम्ही म्हणता प्रभू धन्यवाद, The grace will come कृपा येईल and your feet will not go in front. आणि तुमचे पाय मग पुढे जाणार नाही. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. Because the spirit is willing, it should be willing, and the flesh is weak. कारण आत्मा इच्छुक आहे, आत्मा इच्छुक असायलाच हवा, देह अशक्त पडतो, ठीक आहे. Abigail is saying, don't do wrong. तर अबिगेल जाऊन दाविदाला म्हणते तुम्ही हे चुकीचं करू नका. See, wives, husbands, Baikano. are you stopping your husbands or wives when they are doing wrong? बायका नवऱ्यांना किंवा नवरे बायकांना जेव्हा ते काही चुकीचं करायला सरसावत असतात तेव्हा थांबवता का? नाही, तुम्ही म्हणता आता काय करायचं, आम्ही काय, मी कचरा आहे, त्याला ते मोठं आहे ते. नो नो नो. ऍज अ बिलीव्हर यू नीड टू टेल देम. विश्वासू या नात्यानं तुम्ही त्यांना सांगायला हवं. नाही नाही, ते त्यांना सगळं माहिती आहे, कशाला सांगायचं मी. नो, व्हाय? नाही का असं यू का? नीड टू टेल देम. तुम्ही त्यांना सांगायची गरज आहे. You need to tell. Somebody has to tell. If the wife doesn't tell, some outsider should say it. कोणीतरी बोलायला हवं ना. बायकोनी सांगितलं नाही तर कोणी बाहेरच्यानी सांगायला हवं. Amen. पण सांगायला तर हवं. Let us not be like Sapphira and encouraging the husbands to do evil. सफीरा सारख्या बनू नका की ज्या नवऱ्यांना चुकीची कामं करण्यामध्ये प्रोत्साहन देऊन बढावा देतायत की कर चुकीचं, कर चुकीचं. But when you are saying it, say it with a lifting up spirit. पण जेव्हा तुम्ही त्यांना सांगायला जाल ना तेव्हा एक त्यांचा आत्मा उंच होईल अशा रीतीनं बोला. Not beating down with criticism. No. त्यांना निंदेनं खाली पाडायच्या वृत्तीनं बोलू नका. Not beating them down with accusation. तर त्यांना काहीतरी नावं ठेवून खाली पाडायच्या वृत्तीनं आणि टोननी बोलू नका. And letting the whole world know about their weakness. आणि मग त्यांच्या अशक्तपणाविषयी सगळ्यांना सांगत राहायचं, सगळ्यांना सांगून मोकळं व्हायचं की आमचे हित असलेच आहेत, आमची हित तसलीच आहे, तिला तर येतच नाही. That is not the way grace works. अशा रीतीनं कृपा काम करत नाही. Because you are working that grace of God and God is working that grace through you. कारण देवाच्या कृपेत तुम्ही काम करताय आणि देव त्याची कृपा तुमच्याद्वारे काम करायला लावतोय. Praise the Lord. Hallelujah. Abigail is a marvelous model to many women. अबिगेल अनेक स्त्रियांसाठी एक अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे. Very sweet to talk, very sweet to look, but full of wisdom. बोलायला अतिशय गोड, दिसायला अतिशय गोड, पण ज्ञानानं भरलेली. Submissive lady. आणि अधीन आलेली, आज्ञाधारकपणात राहिलेली स्त्री. You know, many Christian wives, अनेक ख्रिस्ती बायका they have the idea of silent submission. त्यांची एक अशी कल्पना असते की आपण आपलं शांत बसायचं नवऱ्या Silent submission. शांत बसून आपण आपल्या नवऱ्याच्या अधीनतेत राहायचं. They say, I know my husband is wrong, त्या म्हणतात की मला माहिती आहे माझा पती या जागी चुकीचा आहे, but I won't tell him पण मी नाही सांगणार because बाबा. I am a submissive wife. कारण मी अधीनतेत राहिलेली बायको आहे. And submissive in our language means shut up.
आणि आपल्या भाषेमध्ये अधीनतेत राहणारी म्हणजे गप्प बसलेली. Means I should shut up. म्हणजे That is the meaning of submission or submissive wives. म्हणजे आपल्याकडच्या जगामध्ये अधीन राहणारी बायको म्हणजे बायकोनी नेहमी गप्प बसायचं, काही बोलायचं नाही म्हणजे बायको अधीन. That is wrong. ते चुकीचं आहे. Amen. आमेन. Such women should look to the life of Abigail as an example. अशा बायकांनी अबिगेलच्या जीवनाकडे एक उदाहरण म्हणून पहा. But then some other Christian wives, पण काही इतर ख्रिस्ती बायका they have the idea of sharply speaking submission. त्यांना त्यांची एक अशी कल्पना असते की अगदी टोकेदार धारदार रीतीनं बोलून मग स्वाधीनतेत अधीनतेत राहणार. I know my husband is wrong. की मला माहितीये माझा नवरा चुकलेला आहे And God has appointed me to tell him. आणि देवाने मला नेमलंय की मी त्यांना सांगायला हवं. And what a way they say it. आणि मग इतकं धारधार पद्धतीनं बोचेल असं बोलतात की And that will be the last say of their lives. आणि मग आयुष्यात शेवटच्या वेळेला ती बोलली असं होतं घरात. दे बाबा, हाऊ सॅड. Even if God speaks to you, don't be like Prophet Elijah and say, "Thus says the Lord." देव जरी तुमच्याशी बोलला ना, देव जरी तुमच्याशी बोलला तरी असं सेनाधीश परमेश्वर असं म्हणत आहे असं बोलायची गरज नाही. Amen. Amen. You can put it in a nice way. जरा नीट बोल, You are an anointed man of जरा God. गोड बोल की तुम्ही देवाचे अभिषिक्त सेवक आहात. किती छान हसबंड हालेलुया. मला नेहमी चर्चला घेऊन हो जातात. ना. जेव्हा तुम्ही बोलतात फक्त मोती असं पडतं. Whatever you want, you say. पोटात घुसून And then हृदयात say- घुसून. मग म्हण. पण याच्यात पण तुम्ही थोडं हे केलं ना, थोडं बरं होणार. हालेलुया. Amen. Because you don't want to lose your husbands. कारण तुम्हाला तुमचे नवरे गमवायचे नसतात ना. And husbands also have a huge responsibility in all this. आणि नवऱ्यांवर सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे या सगळ्यामध्ये. Because of their stern look, the wives say, आपल्याला एकदमच आधीनमध्ये राहायला पाहिजे आज. त्यांच्या कडक चेहऱ्यामुळे बायका म्हणतात यांच्या अगदीच तुझं शरण मी आले आता असं म्हणूनच राहायला लागेल, नाही तर घरामध्ये युद्ध होईल. See, the husbands should encourage their wives to speak up if they see something wrong in the husband's lives also. नवऱ्यांनी पण बायकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि वेळोवेळी सांगितलं पाहिजे की तुला जर माझ्यामध्ये कधी काही चुकलेलं दिसलं तर तू मला सांगशील बरं का. Even in the house, if there is something wrong, tell me. Don't walk blind. घरामध्ये पण काही चुकलं असेल तर मला सांग, आंधळ्यासारखी चालू नको. Amen. So husbands should not make their wives as a house carpet. तर No. नवऱ्यांनी आपापल्या बायकांना घरातली सतरंजी बनवायची नाही. Amen. Amen. They should say if you find some fault, some नवऱ्यांनी पण error, some म्हणायचं. mistake, some ignorance, tell me because I am also human. नवऱ्यांनी पण आपल्या बायकांना सांगायचं की माझ्याकडनं तुला कधी काही चुकलेलं दिसलं, घरात काही चुकलेलं दिसलं तू सांगशील, कारण मी पण शेवटी मानव आहे, चुका होऊ शकतात. Amen. आमेन. People say आज आता बायका म्हणणार आजपासून मी नवऱ्याला सांगतो, आता घरी जाऊन डायरेक्ट सांगतो. लोक म्हणतील Before saying it, read what Abigail said, how she said it, Hallelujah. how she put it, then you do likewise, things will परत मी change. सांगतोय, आज रात्री तुम्ही घरी जाऊन जे काही करायचं ठरवत आहात या सध्याच्या मितीला, ते करायच्या अगोदर अबिगेल दाविदाशी कशी बोलली, तिचा टोन कसा होता. Amen. We have to see how Abigail moved in the anointing. अबिगेल अभिषेकात कशी चालते ते आपण पाहायचं. And husbands should realize आणि नवऱ्याला कळायला हवं, God can speak through your wives also. नवऱ्यांना देखील हे समजायला हवं की बायकोद्वारे देखील देव बोलू शकतो. Amen. आमेन. And you know what a nice thing to have a wife like that who can stand for the truth. आणि अशी बायको असणं किती चांगलं ना, की जी सत्यासाठी उभी राहते. Amen. Amen. Some only stand for the family. काही नुसतंच फॅमिलीसाठी माझी सत्यासाठी family. थांबणारच नाही. हो ना, नुसतंच फॅमिली. काय रे माझ्या भावाला सांगितलं हो, असं. that- हालेलुया. म्हणजे झालं, माझ्या माहेरच्या माणसांना तुम्ही असं बोललाच कसा. But for the truth, सत्यासाठी एवढी there is कधी no उभी नाही. boldness. सत्यासाठी काही उभं राहायची धैर्यता नाही, काही नाही. Amen. And she became his future wife. आणि अबिगेल भविष्यातली त्याची बायको झाली. She was really bold. She was really quick, and she Hallelujah. was anointed, and she stopped him from committing sin. खरोखर धीट होती, खरोखर अभिषिक्त होती, खरोखर तिने चप्पल रीतीनं लगेच कार्य केलं आणि दाविदाला पाप करण्यापासून थांबवलं. Amen. Amen. Grace comes. कृपा येते, Grace comes from the Lord Jesus Christ. But we are the instruments. कृपा येते प्रभू येशू ख्रिस्ताकडनं, पण आपण त्याचं एक पात्र आहोत. Amen. Amen. God wants to send forth His grace through you. देवाला त्याची कृपा तुमच्याद्वारे पाठवायची You आहे. are the Abigails. तुम्ही अभिगेल आहात. You
You are the Abigails. तुम्ही अबिगेल आहात. You need to be a blessing to the Davids. तुम्ही दाविदांसाठी आशीर्वाद ठरायला हवं. Don't always look to David to be a blessing. आणि नेहमी दाविदांकडेच बघू नका की ते दाविदच माझ्यासाठी आशीर्वाद ठरले पाहिजेत. You be a blessing to David. तुम्ही दाविदासाठी आशीर्वाद बना. Amen. Amen. Pray for them. Encourage them. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना प्रोत्साहन द्या. Praise the Lord. हालेलुया. Grace and grace. कृपा कृपा. How wonderful is this grace. किती छान आहे ही कृपा. Men of God lived on this grace. देवाचे सेवक, अनेक देवाचे सेवक या कृपेवरच जगले. They died in this grace. कृपेमध्ये मेले. You know, the Charles Spurgeon, the prince of preachers, he once said, चार्ल्स स्पर्जन, ज्यांना उपदेशकांचा राजकुमार अशी पदवी दिली होती, ते एकदा म्हणाले, he said, I am certain that I never did grow in grace one half so much anywhere as I did upon the bed of pain. ते म्हणतात, परमेश्वराच्या कृपेमध्ये मी इतरत्र कुठेही वाढलो नाही, जास्ती वाढत्या प्रमाणात, पण वेदनेच्या शय्येवर जेव्हा होतो तेव्हा देवाच्या कृपेत मी खूप वाढलो. See, many times the bed of affliction teaches you more grace than a बऱ्याच healthy body. वेळेला दुःखाची गादी किंवा वेदनेची परिस्थिती आपल्याला देवाची कृपा फार मोठ्या रीतीनं शिकवून जाते. You know, Spurgeon, स्पर्जन prince of preachers is called. म्हणजे त्यांना उपदेशकांमध्ये राजकुमार अशी पदवी होती. Volumes of messages he wrote. इतके अगणित संदेश त्या माणसाने दिलेले, But he was a sickly man. पण ते आजारी असायचे. His wife was bedridden. त्यांची बायको पण आजारी, बिछाण्याला खिळलेली. He used to only kiss his wife goodbye and go and preach आणि ते केवळ बायकोला गुड बाय म्हणून मुका देऊन निघायचे आणि उपदेश करायचे and come back home आणि परत घरी यायचे to take care of his wife. बायकोला सांभाळायला, That was Spurgeon's life. तिला सांभाळायचे. स्पर्जनचं आपण इतकं कौतुक करतो ना, Today ते the काय world करायचे? knows about Charles Spurgeon. त्यांचं जीवन हे असं होतं. आज अख्खं जग स्पर्जन विषयी बोलतं, पण त्यांनी केलं काय हे कुणाला माहिती आहे? He had bodily ailments. कितीतरी Lots. शारीरिक व्याधी त्यांना स्वतःलाही होत्या. So many times he missed his meetings. अनेक वेळा ते सभा चुकून बसायचे, कारण शारीरिक व्याधी अनेक वेळा त्रास द्यायच्या Amen. आणि मग सभेला ते पोहोचू शकायचे नाही. And so he says, तर ते म्हणतात, ask me of grace मला विचार कृपा कशाला म्हणतात, and I will tell you. मी सांगतो तुला कृपा म्हणजे काय. Amen. The higher you grow in grace, the Hallelujah. lower you grow in your self-esteem. जेवढे तुम्ही कृपेमध्ये वाढत जाल तेवढे स्व मी यात कमी व्हाल. Amen. आमेन. The more we'll get into humility, आणि जेवढे आपण नम्रतेमध्ये जाऊ, the more you will get into humility, the more you will have grace on your life. आणि जेवढं नम्रतेमध्ये जाऊ तेवढी देवाची कृपा आपल्यावर वाढत राहील. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. Look at that Roman soldier when Jesus is hanging on the cross. रोमी शिपाई येशू जेव्हा वधस्तंभावर लटकत होता तेव्हा त्यांनी काय केलं? As he pushes the spear into the very heart of Jesus. जसं त्याने येशूला तो भाला भोसकला, What a hellish deed that was. म्हणजे काय नरकातलं कृत्य त्या शिपाईने केलं But म्हणायचं. what happened the next moment? पण पुढच्या क्षणाला काय झालं? What happened? पुढच्या क्षणाला काय झालं? Blood covered the tip of the spear. रक्त त्या भाल्याच्या टोकाला लागलं. Blood covers the spear. रक्त भाल्याला झाकून गेलं. Blood covers every sin. तसं रक्त प्रत्येक पापाला झाकतं. The very crowning act of sin अगदी पापांमधला अगदी मुकुटदायी पापी प्रकार, brought forth the very crowning act of Jesus. मुकुटदायी पापी प्रकार येशूतनं मात्र किती वैभवी असा मुकुट बाहेर घेऊन आला. That is grace. त्याला कृपा म्हणतात. That is grace. त्याला कृपा म्हणतात. Covering a spear with his blood is nothing but love with grace. भाल्याला त्याने रक्ताने झाकलं ते काहीच नाही, पण कृपेबरोबर प्रीती, That covered the spear. त्या प्रीतीनं त्याच्या भाल्याला झाकलं. Grace always covers. Grace always covers. Grace covers the mocking of people. Grace covers the slapping of people. Grace covers the hitting of people. कृपा नेहमी झाकून घेते. लोकांचं नावं ठेवणं, लोकांनी निंदा करणं, लोकांनी आपल्याला मारणं, हे सगळं कृपा झाकून घेते. There on the cross, Jesus said, Father, forgive them for they know not what they do. What is it? It is grace. तिथं वधस्तंभी येशू बोलला, हे परमेश्वर बापा त्यांना क्षमा कर, त्यांना माहित नाही ते काय करतायत. हे काय होतं?
It's ही grace. देवाची कृपा होती. When they spat upon him, he was silent. That is grace. जेव्हा ते त्याच्यावर थुंकले, येशू शांत बसला. त्याला काय म्हणतात? त्याला कृपा म्हणतात. They beat him up. What is it? His silence speaks about grace. येशूला त्यांनी मारलं तरी तो शांत बसला. त्याला काय म्हणतात राजा? त्याला कृपा म्हणतात. Grace coming out of love. प्रेमातनं बाहेर आलेली कृपा, That is grace. तीच कृपा. Trusting on God. देवावर विश्वास ठेवणे, Trusting on God. देवावर भरोसा ठेवणे, Never getting angry. कधी न चिडणे. Even if you get angry, it should be brought down immediately. आणि जरी कधी राग आला तर तो पटकन शमला पाहिजे, पटकन खाली उतरला पाहिजे. Always let us walk in meekness. आणि नेहमी नम्रतेनं दीनतेनं चालायचं. Now, meekness does not mean that the person will never get angry. आता दीनतेनं आणि नम्रतेनं चालायचं म्हणजे त्या माणसाला कधीच राग येणार नाही असं मी म्हणत नाही. Amen. आमेन. Because if a person never gets angry about anything, he is the most insensitive person on earth. काय एखाद्या माणसाला कुठल्याच गोष्टीविषयी राग येत नसेल तर म्हणायचा हा बधीरच आहे. That means he is not bothered. See, sometimes याचा अर्थ- wives say, "अरे काय तुम्हाला काय वाटत नाही का, लागत नाही का काय, इतना त्रास होत." याचा अर्थ त्याला काही पडलेलीच नाही. कधी कधी बायका म्हणतात ना नवऱ्यांना की तुम्हाला काही वाटत नाही का हो? See, I mean that is numbness. Something is dead in him. आता ती बधीरता म्हणायची की यांच्यात काहीतरी मेलेलं आहे. Something goes wrong. You should have some feelings, काहीतरी चुकीचं झालं तर थोड्या भावना आल्या पाहिजे. but it should be always controlled feelings. भावना भले आल्या पण जरा नियंत्रित भावना असू दे. Emotions also are running, but it should not run very high. भावना धावू देत ना, पण कंट्रोल्ड, नियंत्रणाखालच्या भावना ठेवा. You be angry when you have to be angry. You have to be angry, जिथं राग आला पाहिजे तिथं राग आलाच पाहिजे. but for the right moment of time with the But- right people, पण योग्य वेळेला योग्य काळासाठी योग्य लोकांसमोर for the right things. योग्य गोष्टींसाठी. उगीच Amen. आपलं कुठेही काही करताना सारखंच चिडायचं असं नाही. He who says, "I cannot control anger," that person is not a believer. जो म्हणतो की मी माझ्या रागाला नियंत्रित ठेवू शकत नाही, मी सांगतो तो बिलीव्हर नाही. If you cannot control your anger, soon it will transform into revenge. तुला तुझा राग नियंत्रित ठेवता येत नाही Remember that. तर लक्षात ठेव, तू तस बदला घ्यायला बाहेर जाशील. Yes. तू सोडायचा नाहीस. Amen. आमेन. When you forgive, तर जेव्हा तुम्ही क्षमा करता don't say, असं म्हणू नका याच्या पुढे त्याला परत बघितलं ना मला त्रास होणार. त्रास नाही व्हायला पाहिजे. You have क्षमा. forgiven. You have forgotten. क्षमा केली ना, तू विसरलाय ना तू त्याच्याविषयीनं, मग परत त्याचं तोंड बघितल्यावर तुला का रे राग येतो? See, you should not be irritated. मग तुला असं वैतागवाडी सारखं होता कामा नाही त्याचा चेहरा परत बघून. Because revenge is a friend of anger. कारण बदला म्हणजे रागाचा मित्र आहे. Amen. आमेन. Because always remember, नेहमी लक्षात ठेवा, when a person is very angry, एखादा माणूस जेव्हा खूप चिडतो you ask him, he will say, "I am right." त्याला तुम्ही विचारा त्यावेळेला तो म्हणेल मी बरोबर आहे. An angry person will never say he was wrong. चिडलेला माणूस त्या अवस्थेत कधीच म्हणत नाही की मी चुकीचा आहे. He will always think that it was injustice done to him. त्याला नेहमीच असं वाटेल त्या क्षणाला की नाही माझ्यावर अन्याय झालाय. Angry person will always defend himself. चिडलेला माणूस नेहमी स्वतःचा बचाव करतो And he will give you valid reasons also why he is angry. आणि त्याची योग्य कारण पण तो तुम्हाला देईल की मला इतका राग आला त्याच्या मागची ही कारण But आहे. he will not tell you that he cannot control anger. पण हे नाही तुम्हाला तो सांगणार की मला रागावर नियंत्रण ठेवता येत He नाही. will not tell you हे diabetes मुळे असं हा, होतं. तो असं नाही तुम्हाला सांगणार की शुगर लेवल कमी झाली किंवा जास्त झाली म्हणून राग आलाय. But no matter what valid reasons David has, he cannot lose his temper. पण दाविदाकडे किती जरी योग्यतेची कारण असली ना चिडायची तरी दावीद चिडू शकत नाही. नॉट अलाउड. Always remember, नेहमी लक्षात when ठेवा, a person is angry, जेव्हा एखाद्या माणसाला राग येतो he is a selfish man. तो स्वार्थी आहे. एखादा माणूस जर रागीट आहे ना तो स्वार्थी आहे. He is focusing on himself. तो सारखं स्वतःवरच लक्ष ठेवतोय. When a person is bitter, he is focusing on himself. एखादा माणूस कडू स्वभावाचा आहे तर तो स्वार्थी आहे. Amen. आमेन. When you focus yourself on Jesus, जेव्हा तुम्ही येशूकडे लक्ष लावाल your anger will fade away, your bitterness will fade away. तेव्हा तुमच्यातला राग निघून जाईल, तुमच्यातला कडूपणा निघून Try जाईल. it. कधी प्रयत्न तर करून बघा. Try it. मी म्हणतोय त्याचा प्रयत्न तर कधी करून बघा. When you get angry, जेव्हा तुम्हाला राग येतो look at the cross. लगेच क्रुसाकडे पाहायचं. All your anger will fade away. सगळा राग निघून जाईल. Because you will say, कारण तुम्ही म्हणाल Jesus should have been more angry than me. माझ्यापेक्षा जास्त राग येशूला यायला हवा होता. पण त्याला राग आलाच नाही. हो ना,
नको बाबा. नको. See? When you are bitter, जेव्हा तुम्ही कडू होता look at the cross. तेव्हा क्रूसाकडे पहा. Suddenly all bitterness will go. अचानक सगळा कडूपणा तुमच्यातनं निघून जाईल. Because when you look at the cross, कारण जेव्हा तुम्ही क्रूसाकडे पाहाल you will remember the words of Jesus. तुम्हाला येशूचे शब्द आठवतील. Father, forgive them for they know not what they do. देव बाप्पा त्यांना क्षमा कर कारण त्यांना ठाऊक नाही ते काय करतायत. Suddenly you will say, Zare, क्षमा केलं. अचानक तुम्ही म्हणाल की जाऊ दे मी त्यांना क्षमा केली. Are you understanding? कळतं का? Your answer is to look to the cross. तुमचं उत्तर आहे क्रूसाकडे पहा. Look to the cross. क्रूसाकडे पहा. Anger will go, bitterness will go, राग जाईल, कडूपणा जाईल, jealousy will go, ambition will go. ईर्ष्या जाईल, जळफळाट जाईल, महत्वाकांक्षा जातील. When you are ambitious, look at the cross. महत्वाकांक्षा मनात निर्माण व्हायला लागल्या की मी असं करून दाखवणार आहे, मी तसं करून दाखवणार आहे, लगेच क्रूसाकडे पहा. अरे येशूला एवढं मोठं बिझनेसमॅन झाला असता कारण की तो ब्रेड मल्टिप्लाय करायचं बेकरी टाकू शकला असता. हो ना. फिशचं दुकान टाकलं असतं हालेलुया. पण त्यांनी नाही टाकलं. See? Every time you can look at the cross and you will be saved and changed. दर वेळेला तुम्ही क्रूसाकडे पाहू शकता आणि तुम्ही वाचाल आणि बदलाल. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. We have no right to get angry आपल्याला राग यायचा हक्क नाहीये. because anger कारण राग it devours even all other emotions that want to work in you. कारण राग ना आपल्यामध्ये बाकीच्या सगळ्या भावना असतात ना त्या भावनांना देखील आपल्यात काम करू देत नाही. Anger stops your love, your mercy, your forgiveness, everything. राग आला की तुमच्यातलं प्रेम, दया, क्षमा हे सगळं तो थांबवून It टाकतो deadens your soul. आणि तुमच्या जीवाला मारून टाकतो. It numbs your heart. तुमच्या हृदयाला बधीर करतो. It removes your joy. It removes your peace. आनंद काढून टाकतो, शांती काढून It टाकतो removes the gratitude. आणि ऋण किंवा एक उपकाराचा जो स्वभाव तो काढून It टाकतो. removes the hope. आशा काढून टाकतो. It removes the tenderness. It removes the compassion out of you. सौम्यता काढून टाकतो. तुझ्या हृदयातला कळवळा काढून टाकतो राग जर आला तर. Amen. Amen. And at times God allows you to experience anger. आणि कधी कधी देव तुम्हाला राग येण्याचा अनुभव येऊ देईल. Otherwise, how you'll know when you are mistreated? नाही तर मग तुम्हाला कसं समजणार की कुठल्या परिस्थितीत आल्यानंतर माझ्याशी अशी वागणूक होईल. See, when somebody mistreats you, जेव्हा कोणीतरी तुला गैरवर्तणूक देतं then you are angry. तुला राग येतो. So how will you know if you don't get angry whether you have been mistreated or not? तर राग आला नाही तर तुला कळणार कसं की तुला गैरवर्तणूक मिळाली आहे का काय. Amen. आमेन. Through the mistreatment we know we get angry. दुसऱ्यांकडनं मिळालेल्या गैरवर्तणुकीद्वारे आपल्याला कळतं की मला राग आलाय. Praise the Lord. आमेन. Get rid of all that root of anger. तर त्या सगळ्या रागाच्या मुळापासनं निघा. Go to the Lord. प्रभूकडे जा. Lord, प्रभू change me, Lord. मला बदल I प्रभू. don't want to get angry. मला नाही रागवायचं. I know he did this to me. मला माहितीये त्यांनी माझं असं केलं But I forgive him, पण मी Lord. त्याला क्षमा करते. But you strengthen me. तू मला शक्ती दे. His grace will come. त्याची कृपा येईल. You will be strengthened. तुम्हाला शक्ती You मिळेल. will be blessed. तुम्ही You आशीर्वादित will be व्हाल. blessed so much इतके आशीर्वादित व्हाल that you will say, की तुम्ही म्हणाल I forgave him, man. मी क्षमा केली त्याला Because everything will work out together for your good. कारण सगळं शेवटी तुझ्या चांगल्यासाठी होईल. Praise the Lord. हालेलुया. आमेन. I rise up by the grace of God. I sit by the grace of God. Hallelujah. I work by the grace of God because His grace strengthens me. देव बाप्पा तुझ्या कृपेची मला दर क्षणाला गरज आहे. तुझ्या कृपेनं मी उठते, तुझ्या कृपेनं मी झोपते, तुझ्या कृपेनं तू मला चालवतो, तुझ्या कृपेनं मी सगळं करते. By grace I will reach heaven. कृपेनंच मी स्वर्गात पोहोचीन. Even by grace I will get the rewards. कृपेनंच मला प्रतिफळ मिळेल. If it was not your grace, I cannot work also for तुझी you. कृपा झाली नाही माझ्यावर तर मी तर तुझं काम आणि तुझी सेवाही करू शकत नाही. All in all, सगळ्यात सगळं it is grace. तुझी कृपा आहे. Thank you, Jesus. धन्यवाद देव बाप्पा. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती. Grace does not make us lazy people. Don't worry. कृपा आपल्याला आळशी माणसं बनवत नाही. तुम्ही काळजी करू नका. People think grace makes us lazy people. लोकांना असं वाटतं की कृपा आपल्याला आळशी करेल. Thank you, Father. हालेलुया. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा I thank you for my people, Lord. मी तुझे माझ्या लोकांसाठी आभार मानतो. We are the people of grace. आम्ही कृपेची माणसं आहोत. We are the people of grace. आम्ही कृपेची माणसं आहोत. During the time of Noah, नोहाच्या काळात were there not strong, healthy, wise people? चांगली धडधाकट
शहाणी माणसं नव्हती का? They were all there. होते, सगळे होते. But God said, पण देव बोलला, only you, Noah, found favor in my eyes. फक्त तुला नोआ माझ्या नजरेमध्ये कृपा मिळाली. Only you. फक्त तू. You can imagine कल्पना करा in that evil generation त्या दुष्ट पिढीमध्ये how Noah must have walked. नोआ कसा चालला असेल, How he must have walked. कसा चालला असेल. With the fear of the Lord, he must have walked. देवाच्या भयाने चालला असेल, With the love of God, he must have देवाच्या walked. प्रेमाने चालला असेल. How much he must have loved God. किती त्याने देवावर प्रेम केलं असेल. Just imagine, कल्पना करा 99% 99% are living worldly life, 99% माणसं जगिक जीवन जगत होती. except one man, Noah, एक माणूस नोआ walking in the will of God. देवाच्या इच्छेत चालायला लागला. It is possible. हे शक्य आहे, It is possible. हे शक्य आहे. Don't be bothered about others. दुसऱ्यांची काळजी करू नका. Don't say, I'll be tempted by this fellow, I'll be tempted by that fellow. असं म्हणू नका मला ह्यांच्याकडनं त्यांच्याकडनं मोह होतील. If I start walking with this fellow, I'll become like him. Why you should become like him? He should become like you. मी ह्याच्या बरोबर चालायला लागलो तर हा माझ्यासारखा होईल. नाही, तो तुझ्यासारखा व्हायला पाहिजे. You should have that much confidence. एवढा तुझ्यावर विश्वास पाहिजे. People have no confidence in themselves. आज लोकांना त्यांच्या स्वतःवर विश्वासच नाही की मी एखाद्या बरोबर बसलो तर तो माझ्यासारखा होईल का मी त्याच्यासारखी होईल. And sometimes parents are worried about their children. पण कधी कधी आई वडिलांना आपापल्या मुलांची काळजी होते They say to their children, आणि आपापल्या मुलांना ते म्हणतात don't walk with that fellow. याच्या बरोबर चालू नको, You will become like him. तू पण त्याच्यासारखाच होशील. So much confidence they have. इतका त्यांना विश्वास असतो की त्यांचा मुलगा त्याच्याबरोबर चालला की तसाच होणार. Yes, because the sons and the daughters have not proved themselves. They are not matured in Christ. कारण मुलं आणि मुली ख्रिस्तामध्ये प्रौढ नसतात. You can say that for small children, but not for big sons and big daughters. लहान मुलांना तुम्ही असं म्हणू शकता, मोठ्या झालेल्या मुला मुलींना तुम्ही असं म्हणू शकत नाही, म्हणू नये. The sons and daughters too, they should prove themselves to their parents and they should say, don't worry daddy, even if I walk with that fellow will become like me. मोठ्या झालेल्या मुला मुलींनी उलट वडिलांना असं सांगायला हवं की डॅडी तुम्ही काळजी करू नका, त्याच्याबरोबर जरी मी चाललो तर मी त्याला बदलीन, तो मला नाही बदलणार. Praise God. हालेलुया. That kind of confidence we should have. एवढा विश्वास आपल्यात यायला हवा. That day is coming तो दिवस येतोय when the sons and daughters will not be afraid to walk with anyone. जेव्हा मुलं मुली कोणाबरोबरही चालायला घाबरणार नाहीत. Amen. आमेन. It's coming. तो दिवस येत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू let your grace come upon my people. तुझी कृपा माझ्या लोकांवर पाठव. Cover my people with your grace. माझ्या लोकांना तुझ्या कृपेनं झाक. Grace, grace, and more grace. कृपा दे, अजून कृपा दे. In everything that they do, they need grace. जे काही ते करतात त्यांना कृपेची To गरज आहे. face this world, या जगाला तोंड द्यायला they need grace. त्यांना कृपेची गरज आहे. Give it to them, त्यांना Lord. दे प्रभू. त्यांना Be blessed with the grace of God in Jesus' name. देवाच्या कृपेचा आशीर्वाद येशूच्या नावात घ्या. How to get grace? कृपा कशी घ्यायची? Go to the throne of God देवाच्या सिंहासनाकडे in जायचं your time of need जेव्हा गरज असेल तेव्हा and say, आणि म्हणायचं Lord, प्रभू confidently I come. मी विश्वासाने येत आहे, With boldness I come. मी धैर्यानं येत आहे, I am your son. मी तुझा मुलगा आहे, I am your daughter. मी तुझी मुलगी आहे. In this case, या केस मध्ये I need your grace. मला तुझ्या कृपेची गरज आहे. I need your grace. मला तुझ्या कृपेची गरज आहे. And he will give it to you. आणि तो तुम्हाला देईल. He will give it to you. तो तुम्हाला देईल. Tell him, don't frustrate the grace. Say, I'm Lord, I'm not frustrating your grace. त्याला सांगा कृपेला कंटाळवाणं वागू नका. त्याला सांगा तुझी कृपा माझ्या दारी आली आहे, मी तिला कंटाळवाणं I करणार. will take it. मी कृपा I घेणार. want it, Lord. मला पाहिजे, I want strength. मला शक्ती I पाहिजे, want power. मला सामर्थ्य पाहिजे, I want to overcome my enemies. मला माझ्या शत्रूंवर मात करायची आहे. I need your grace. मला तुझ्या कृपेची I गरज want to आहे. forgive this brother. I need your grace. मला या भावाला क्षमा करायची आहे, मला कृपेची गरज आहे. I want to accept that one. Please give me grace. मला या एखाद्याला स्वीकारायचं आहे, मला कृपा दे.
I want to stay with my spouse. Give me grace. मला माझ्या नवऱ्याबरोबर बायकोबरोबर राहायचंय, मला कृपा दे. I want to stay with my disobedient son and daughter. Give me grace. मला माझ्या आज्ञाभंग करणाऱ्या मुलामुलींबरोबर राहायचंय, मला कृपा दे. I'm staying with this unbeliever friends. Give me grace. मी अविश्वासू मित्रांबरोबर राहतोय, मला कृपा दे. Give me grace. मला कृपा दे. In my weakness, let your grace come and be perfected. माझ्या अशक्तपणात तुझी कृपा येऊन मला पूर्ण करू दे. Say it to him like that. प्रभूला असं सांगा. God will be very happy. देव फार आनंदी होईल. Every time you fall, every time you sin, go back to him and say, Lord, I'm sorry, I will not frustrate your grace. Give me more grace. ज्या दरवेळेला तुम्ही पडाल, ज्या दरवेळेला तुमच्याकडनं चूक होईल, प्रभूला सांगा, प्रभू मला क्षमा कर, मला माफ कर. तुझी कृपा माझ्या जीवनावरनं काढू नको. तुझी कृपा मला पाहिजे. Thank you, Father. धन्यवाद बाबा. Thank you for your grace is hanging on my people. तुझी कृपा माझ्या लोकांवर लटकत आहे म्हणून तुला धन्यवाद. Thank you, thank you, thank you. धन्यवाद, धन्यवाद, Be धन्यवाद. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Praise God. हालेलुया.